जर तुम्हाला कोणी सांगितलं, दारू सोडा, तुम्हाला 80 लाख रुपये देतो, मात्र कायमची दारू सोडायची हां, तर तुम्ही दारू सोडणार का? आहे अशी एक ऑफर आहे. ती काय ऑफर आहे तुम्हाला सांगतो. त्याच्या आधी रील सेव्ह करून ठेवा आणि योग्य त्या मित्रांबरोबर हे रील आधीच शेअर करा. तुम्हाला माहिती आहे कोणासोबत शेअर करायचं. सो राजस्थानमधल्या एका मंत्र्यानं ही ऑफर दिली आहे. जर तुम्ही सगळ्या गावकऱ्यांनी दारू सोडली, तर तुम्हाला विकास निधीसाठी 80 लाख रुपये देईन, अशी ऑफर त्यानं दिलेली आहे. कोण आहे हा मंत्री? तर राजस्थानचे शिक्षण आणि पंचायती राज मंत्री मदन दिलावर यांनी ही ऑफर दिली आहे. त्यांची सध्या एक पदयात्रा सुरू आहे कोटा जिल्ह्यात, जनहिताय जनसुखाय पदयात्रा. तर या पदयात्रेच्या शेवटी ते भैरूपुरा इथल्या एका गावात पोहोचले आणि मग त्या गावात पोहोचल्यानंतर साहजिकच गावकऱ्यांनी मागणी केली रस्ते, विकास कामं, नाले वगैरे बांधून देण्यासाठी. तर तेव्हा त्यांनी ही ऑफर दिली की मी हे सगळं तुम्हाला देईन, त्याच्यासाठी 80 लाख रुपये देईन, पण तुम्ही दारू मात्र सोडली पाहिजे. आता ही अशी ऑफर ऐकल्यानंतर गावकरी एकदम चक्रावले, बराच वेळ शांत झाले. सगळ्यांनी विचार केला, विकास कामं तर हवी आहेत, पण दारू कशी सोडायची? मग त्याच्यानंतर काही ज्येष्ठ गावकरी एकत्र आले आणि त्यांनी मग शेवटी पाण्याचा ग्लास हातात घेतला आणि त्यांच्यासमोर शपथ घेतली की ह्यापुढे आम्ही दारू पिणार नाही, आम्हाला ही सगळी विकास कामं हवी आहेत. त्यांनी लगेचच होकार सुद्धा दिला त्या मंत्र्याने की ठीक आहे, हरकत नाही, पण सोबतच कडक इशारा सुद्धा दिला की जर पुन्हा कोणी गावात दारू पिताना आढळलं, तर मात्र तुमचा सगळा हा निधी बंद करून टाकणार आहे. आता गावकऱ्यांनी दिलेला हा शब्द ते किती पाळतात ह्याची उत्सुकता आहेच. पण अशा पद्धतीची ऑफर जर तुमच्या गावाला किंवा तुमच्या प्रभागाला दिली, तर ते तुम्ही स्वीकाराल का? कमेंट करून नक्की कळवा ही ऑफर कशी वाटली ते. आणि असेच नवनवीन व्हिडिओज बघायचे असतील तर एनडीटीव्ही मराठीचे सगळे सोशल मीडिया हँडल्स फॉलो करा, लाईक करा, शेअर करा आणि एनडीटीव्ही मराठीचं चॅनल सबस्क्राईब करा.